नमस्कार. आज आपण एक जबरदस्त मेड इन इंडिया गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे विज्ञानाची, दूरदृष्टीची आणि एका अशा माणसाची ज्याने एकट्याच्या जीवावर भारताच्या विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. विचार करा, एका छोट्याशा लॅबमध्ये एका सायंटिस्टच्या डोक्यात एक आयडिया येते आणि त्या एका आयडियाने अख्ख्या देशाच्या सायन्सचं भविष्य बदलून जातं. कसं शक्य झालं असेल हे? चला, हीच तर गोष्ट आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. तर या कथेचे हिरो आहेत डॉक्टर गंगाधर मोतीराम वारके. ते एक मायक्रोबायोलॉजिस्ट होते, पण फक्त पुस्तकी ज्ञान असलेले नाही, तर त्यांच्याकडे एक विजन होतं, एक स्वप्न होतं. आणि ते स्वप्न होतं भारतातल्या प्रत्येक सायंटिस्टसाठी. त्यांचं ध्येय एकच होतं, इथे या संशोधनाचा चेहरामोहराच बदलून टाकायचा. पण मग परिस्थिती बदलायची गरजच काय होती? काय अडचण होती तेव्हा? तर अडचण खूप मोठी होती. आपलं भारतीय विज्ञान तेव्हा एका मोठ्या संकटात अडकलं होतं. आणि ते संकट होतं इम्पोर्ट्सचं, म्हणजे परदेशातून येणाऱ्या वस्तूंचं. म्हणजे बघा, तेव्हाची सिच्युएशन किती अवघड होती. सायंटिस्ट लोकांना लॅबमध्ये लागणाऱ्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा परदेशातून मागवाव्या लागत होत्या. त्या होत्या प्रचंड महाग आणि यायला तर चक्क महिने लागायचे. म्हणजे आपण पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो. याचा परिणाम, आपलं संशोधन, आपले महत्त्वाचे प्रोजेक्ट्स, सगळं काही अडकून पडलं होतं. याच समस्येवर डॉक्टर वारकी यांनी एक उपाय शोधला, एक विजन ठेवलं. आपण असं काहीतरी बनवू जे आपल्या देशात बनेल, आपल्या लोकांना परवडेल आणि आपल्याला आत्मनिर्भर करेल. आणि ह्याच जबरदस्त विजनमधून, ह्याच गरजेतून एका कंपनीचा जन्म झाला. नाव होतं हाय मीडिया लॅबोरेटरीज. तर गोष्ट आहे 1974 सालचे. डॉक्टर वारके, त्यांच्या पत्नी श्रीमती सरोज वारके आणि त्यांचे भाऊ विष्णू वारके, या तिघांनी मिळून एका छोट्याशा लॅबमधनं सुरुवात केली. ध्येय अगदी क्लिअर होतं. जे काही बनवायचं ते आपल्या देशासाठी आणि आपल्याच देशात बनवायचं. त्यांनी सुरुवात केली कल्चर मीडिया बनवण्यापासून. आता कल्चर मीडिया म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे मायक्रोबायोलॉजीच्या दुनियेतलं जेवण आहे. म्हणजे असे एक न्यूट्रिएंट्स असलेलं मिश्रण ज्यावर बॅक्टेरिया किंवा फंगससारखे सूक्ष्मजीव वाढवले जातात, ज्यांच्यावर पुढे रिसर्च होतो. हे जर भारतातच स्वस्तात मिळालं तर आपल्या सायंटिस्ट लोकांना काम करायला किती सोपं जाईल, नाही का? हे अगदी बेसिक पण सगळ्यात महत्त्वाचं हत्यार त्यांच्या हातात देण्यासारखं होतं. एका लहानशा लॅबमधून सुरू झालेला हा प्रवास आज कुठे येऊन पोहोचलाय हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. ती छोटीशी कंपनी आज एक ग्लोबल बायोटेक जायंट बनली आहे. ज्यांनी फक्त कल्चर मीडिया बनवून सुरुवात केली होती, तीच कंपनी आज 30,000पेक्षा जास्त, 30,000+ वेगवेगळी बायोसायन्स प्रॉडक्ट्स बनवते. विचार करा, केवढा मोठा पल्ला गाठलाय. आणि हे फक्त आपल्या देशासाठी नाही. आज मेड इन इंडियाचा हा ठसा 100हून अधिक देशांमध्ये उमटलाय. हाय मीडिया आज एक खरीखुरी ग्लोबल पॉवर आहे. आणि कंपनी फक्त एकाच गोष्टीवर थांबली नाही. त्यांनी आपलं काम इतकं वाढवलं की आज ते फक्त मायक्रोबायोलॉजीच नाही, तर सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, इतकंच काय अगदी हायड्रोपॉनिक्स सारख्या फ्युचरिस्टिक फील्ड्समध्ये सुद्धा टॉपवर आहेत. पण या आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ आपल्याला कधी कळला? तो कळला कोविडच्या महासंकटात. जेव्हा अख्ख्या देशाला डायग्नॉस्टिक किट्सची, रिएजन्सची गरज होती, तेव्हा याच कंपनीने, हाय मीडियाने, भारतातच त्याचं उत्पादन करून आपल्या हेल्थकेअर सिस्टमला एक भक्कम आधार दिला. हे खूप महत्त्वाचं होतं. तर मग एवढं मोठं यश, यामागे काय रहस्य आहे? यामागे आहे डॉक्टर वारके यांची तत्त्व, त्यांची व्हॅल्यूज आणि तोच वारसा जी त्यांची पुढची पिढी तितक्याच ताकदीनं पुढे घेऊन चालली आहे. डॉक्टर वारके यांचा फॉर्म्युला अगदी सोपा पण खूप पॉवरफुल होता. 3 गोष्टींवर त्यांचा भर होता. 1. सायन्स आणि रिसर्चमध्ये क्वालिटीशी अजिबात तडजोड नाही. 2. काही झालं तरी इम्पोर्टवर अवलंबून राहायचं नाही, आपलं तंत्रज्ञान आपणच बनवायचं. आणि 3. आपल्या भारतीय सायंटिस्ट लोकांना वर्ल्ड क्लास गोष्टी द्यायच्या, त्याही भारतातच बनवून. आणि हीच मशाल आज त्यांची पुढची पिढी घेऊन चालली आहे. डॉक्टर विशाल वारके हे रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजे R&D बघतात, तर डॉक्टर राजस वारके हे मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन सांभाळतात. म्हणजे बघा, सायन्स आणि बिझनेस दोन्ही गोष्टी अगदी योग्य हातात आहेत. अर्थातच डॉक्टर वारके यांच्या या प्रचंड मोठ्या कामाची दखल घेतली गेली. त्यांना मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडून विशेष सन्मान मिळाला, तर हुरून इंडियाकडून इंडस्ट्री अचीव्हमेंट अवॉर्डनेही गौरवण्यात आलं. डॉक्टर वारके यांचे एक वाक्य आहे जे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं आणि कामाचं सार सांगतं. ते म्हणायचे,
विज्ञान आणि उद्योग यांचा योग्य संगम झाला तर देशाची प्रगती वेगाने होऊ शकते. आणि हे फक्त त्यांचे शब्द नव्हते, हे त्यांचं आयुष्य होतं. त्यांनी हे खरं करून दाखवलं. तर डॉक्टर वार्के आणि हाय मीडियाची ही गोष्ट ही फक्त एका कंपनीची गोष्ट नाहीये. ही आत्मनिर्भरतेच्या ताकदीची आणि एका मोठ्या स्वप्नाची गोष्ट आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की यानंतरची अशी कोणती मोठी मेड इन इंडिया आयडिया असेल जी भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.